हे जे ब्रदर आहेत ते सांगतात की ते आता 44 वर्षाचे आहेत, पण ज्यावेळेस ते वयाच्या 12 ते 15 वर्षाचे असतानापासून ते म्हणतात की ते तंबाखू, गुटखा, मावा वगैरे ते सर्व व्यसन करत होते आणि त्यातल्या त्यात 2010 पासून त्यांना दारूचं व्यसन लागलं. म्हणजे त्रासामध्ये आणखीन त्रास सुरू झाले. ते सांगतात की त्यांच्या काकांनी 2023 मध्ये त्यांना आपल्या चर्च विषयी सांगितलं. ते त्यांच्या काकांबरोबर चर्चला आले आणि परमेश्वराने त्यांच्या जीवनात चमत्कार केला. एका वर्षभरात त्यांचं सर्व व्यसन निघून गेलं, कारण त्यांची इच्छा होती की प्रभू मला हे व्यसन माझ्यापासून गेलं पाहिजे. जसं तुम्ही प्रार्थना करता शनिवारची, सगळं तुमची व्यसनं जाऊ दे, त्यांनी ती स्वीकारली आणि परमेश्वराने त्यांना सर्व व्यसनापासून मुक्त केलं. आणि सर्व चमत्कार प्रभूने केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आशीर्वादामध्ये भर. परमेश्वराने त्यांना 4 व्हीलरचा देखील आशीर्वाद दिलेला आहे. सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहेत. आणि आता दारू वगैरे व्यसन काहीच नाहीये. थँक्यू फादर, थँक्यू मास्टर, थँक्यू फॉर ब्लेसिंग हिम फादर इन जीसस नेम. आमेन. गॉड ब्लेस यू. 7वा महिना यांचा सुरू झाला. 7व्या महिन्यात अचानक पोटात दुखू लागलं, त्यांना जुलाब आणि व्हॉमिटिंग कंटिन्यूस होत होतं. अशा परिस्थितीत त्यांना दवाखान्यात घेऊन गेले, दवाखान्यात गोळ्या वगैरे दिल्या, तेवढ्या पुरतं ते निस्तरलं. पण 8वा महिना जेव्हा त्यांचा चालू झाला, 8व्या महिन्यामध्ये ते सांगतात तो जो त्रास आहे व्हॉमिटिंग आणि लूज मोशन खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलं. आणि त्याच्यामध्ये त्या सांगतात की हे बाळ पोटामध्ये त्यांच्या होतं आणि त्यांचं वजन 37 किलोवरती आलं होतं. एवढा त्यांना लूज मोशन, व्हॉमिटिंग होत होतं. डॉक्टरांनी ताबडतोब त्यांना ॲडमिट करायला सांगितलं. ॲडमिट केल्यानंतर त्यांचा BP एकदम शूट झाला आणि अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांनी सांगितलं एक तर आई वाचेल नाही तर बाळ वाचेल. त्यांनी सगळे फॉर्म्स वगैरे सगळे लिहून घेण्यात आले. पण ते सांगतात की त्यांनी तिथे अधिकार घेतला, त्यांच्यासाठी प्रार्थना केली, त्यांची डिलिव्हरी झाली आणि बाळ व्यवस्थित, आई व्यवस्थित. बाळ जे आहे 8व्या महिन्यात जन्माला आलं. सगळ्यांना वाटलं की त्यांना काचेमध्ये ठेवण्यात येईल, पण असं काही झालं नाही. 2 किलोचं बाळ घेऊन हे पुत्र संताना जन्माला आलेलं आहे. म्हणजे सर्व गौरव प्रभूला देतात. आणि दुसरी साक्ष बिशपजी, सगळं डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांना वाटलं की आता जे व्हॉमिटिंग आणि जे लूज मोशन होते ते पूर्णपणे थांबेल, पण ते काही थांबलं नाही. त्यांना बाळाला फीड देखील करता येत नव्हतं. त्यांच्या खूप साऱ्या टेस्ट झाल्या. टेस्टमध्ये आढळलं त्यांच्या पोटामध्ये इन्फेक्शन झालं आणि आळ्या झालेल्या आहेत. आणि कितीतरी त्यांचे टेस्ट करण्यात आले, कितीतरी औषधं दिली, पण काही केलं ते थांबत नव्हतं. त्यांचं वजन कमी कमी होतच चाललं होतं. पण अशा परिस्थितीमध्ये मागच्या शनिवारी त्या आपल्या सॅटर्डे ब्लेसिंग मीटिंगमध्ये आल्या आणि इथं त्यांच्यावरती प्रार्थना करण्यात आली. आणि ते त्यांचे पती सांगतात की त्यांना दृष्टांत आला होता की तुम्ही त्यांच्या बायकोच्या डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना करत आहे आणि प्रभूने ती प्रार्थना ऐकली. आज आई बाळ दोघं एकदम व्यवस्थित आहे आणि संपूर्ण कुटुंब आज साक्ष देण्यासाठी आलेला आहे. प्रेज गॉड. हालेलुया. कहाँ से आते हैं आप? हम नेहरू नगर से आए. नेहरू नगर से आए. आपने कहा था कि गए शनिवार की वादा करके जाओ कि गवाही लेकर आओगे. Yes. और मैं खड़ी भी नहीं हो पा रही थी. सब कहते मुझे देख के कि बचेगी नहीं, और वो दवाई काम भी नहीं कर रहा था. मैं खड़ी नहीं हो पा रही, बच्चे का मुंह भी नहीं देखा मैंने. फिर आपने प्रेयर किया और मैं 1 हफ्ते में खड़ी हो पाई. आज मैं चल के आई हूँ. आमेन. आमेन. अभी रोना नहीं. Such a cute Don't child. cry. Father, I pray that Yes. you be with them very Yes, strongly. Master. Let everything Thank good you, happen Jesus. in their lives, Yes, oh Father. yes, Let yes. the devil never attack Yes. this family. Yes, Lord. Prosper them, Yes, lift Lord. them up. Yes. Let them be full of joy and Yes, peace. Jesus. Yes. In Jesus' name I pray. Amen. ते म्हणतात अनेक वर्षापासून त्यांच्या पोटामध्ये फार वेदना होत होत्या आणि त्यामुळे त्यांना सोनोग्राफी करण्यात आली. तर कळालं की त्याच्या एका किडनीमध्ये 8.1 mm किडनी स्टोन झालेला 8 आहे. mm चं. हां, 8 mm आणि चं. एक किडनीमध्ये दुसऱ्या 3.3 आणि 3.1 असे 3 किडनी स्टोन झालेले होते. आणि ते म्हणतात मला फार वेदना होत होत्या. डॉक्टरांनी त्यावेळेला त्यांना फक्त मेडिसिन प्रिस्क्राईब केले. ते म्हणतात मी अनेक औषध घेत गेलो, परंतु मला काही फरक जाणवत नव्हता. परंतु ते म्हणतात मी विश्वास ठेवला प्रभू येशूवर. दर शनिवारी मी चर्चला येत राहिलो आणि काही शस्त्रक्रिया न करता केवळ प्रभू येशूवर विश्वास ठेवून माझा चमत्कार मला प्राप्त झाला. दैवीरित्या ते किडनी स्टोन पडले. त्यांना आता काहीच वेदना होत नाहीये. पूर्णपणे प्रभू येशूने त्यांना आरोग्य दिलेलं आहे. आणि एवढंच नाही, ते म्हणतात 2 वर्षापासून ते कामाचा शोध करत होते. त्यांना कुठे नोकरी प्रॉपरली भेटत नव्हती, परंतु दैवी दरवाजे प्रभूने त्यांच्यासाठी उघडले. ते म्हणतात ते मेकॅनिकल इंजिनियर आहेत. त्यांना 50,000 पॅकेजचा चांगला जॉब देऊन प्रभू येशूने त्यांना आशीर्वादित केलंय. ते सर्व गौरव प्रभू येशूला देतात. Look at the smile. God bless you, beta. Amen. ये अपनी गवाही में बताती है कि ये झोपड़ी की एक बस्ती में इनका 10 लोगों का परिवार एक ही कमरे में रहा करता था. आप वीडियो में देख सकते हैं कि इनका किस प्रकार से घर था. ड्रेनेज का पानी आया करता था,
बारिश का पानी भी इनके घर में आया करता था, दुर्गंध से भरा वो घर था और साथ ही साथ में ये बीमार पड़ते थे। पर वो कहते हैं कि हमने परमेश्वर पर विश्वास करना छोड़ा नहीं, हम नियमित रूप से इस भवन में आते गए और परमेश्वर ने हमारी प्रार्थना अंत में सुन ही ली। उन्होंने इनको 1 करोड़ के बंगले का आशीर्वाद दिया है। ये काय? आप फोटो में देख सकते हैं इनका आज का नया वाला घर, आशीर्वाद से भरा हुआ घर कैसा है। ये कहते हैं हालेलुया। ये परमेश्वर का काम है, ये मनुष्य नहीं कर सकता। नहीं कर सकता. मी यायचे नाही तर शेवटच्या प्रार्थनेला तुम्ही म्हणत ज्याला घर पाहिजे त्याला ते देवाला मी रडायचे, ते बाप्पा मी इथं आले मला घर दे, आणि मला मिळालं. Amen. Amen. माझ्या दोघं हात Thank you, Father, for blessing her, oh God. Thank you. From one room, you gave her a big bungalow. Thank you for this blessing, oh Master. Yes. Increase her, never decrease her. Yes, Lord. In Jesus' name. Amen. ते सांगतात की गेला पूर्ण आठवडा त्यांच्या पायाला आणि त्यांच्या कमरेमध्ये इतकं दुखणं होतं, खूप त्रास होते, ते उभं देखील राहू शकत नव्हते आणि ते सांगतात की जेवता देखील येत नव्हतं त्यांना बसून, त्यांना झोपून जेवायला लागत होतं, इतका त्रास होते. ते म्हणतात आज चर्चला देखील ज्यावेळेस ते आले त्यांना बसता येत नव्हतं, त्यांना खूप वेदना होत होत्या. पण ते सांगतात की आत्ता प्रार्थनेमध्ये ज्यावेळेस त्यांनी देवाचं आरोग्य स्वीकारलं, प्रार्थनेमध्ये परमेश्वर त्यांना पूर्ण आरोग्य दिलेलं आहे, ते आता व्यवस्थित उभे आहेत, त्यांना काही त्रास नाही, काही वेदना नाही आहेत. हालेलुया. बरं वाटतं? Amen. नव्हतं, झोपतं पण येत नव्हतं मला. कधीपासून? 4-5 दिवस झाले हे दुखत होतं. पिंढऱ्यामध्ये 8 दिवस पूर्वीपासून दुखत होतं. मी म्हणलं कामाला जाऊन येते दुखत असं असं वाटलं. मग खूप मला तरस व्हायला लागलं. मी म्हणलं नको आता दापोडी चर्चला जाऊ आपण, देव बरं करते, मला विश्वास आहे म्हणलं. आणि आता बरं केलं ना? आज प्रभूने आरोग्य दिलं. दिलं. Thank you, Father, for healing her, oh Master God. Amen. Touch her life. oh Hallelujah. Jesus. ते सांगतात की विमाननगरच्या MECB डिपार्टमेंटमध्ये ते काम करतात आणि त्यांना 11,000 वोल्टचा झटका बसला आणि हा त्यांचा शोल्डर आहे बिशपजी. ऑलमोस्ट आतला हाड दिसतंय त्यांचा. See this. 11,000चा विजेचा झटका त्यांना बसला. त्यांचे हात तुम्ही बघू शकता. हो. इथपर्यंत बाजू. इथून करंट लागला आणि इकडनं बाहेर गेला. गेले 16 ते 17 दिवस ते सांगतात ICU मध्ये खूप क्रिटिकल सिच्युएशन होती. डॉक्टरांनी त्यांची गॅरंटी दिली नव्हती. अशा परिस्थितीमध्ये त्यांचा संपूर्ण परिवार चर्चमध्ये येऊन प्रार्थना करत होता आणि ते सांगतात की ह्या झटक्यामुळे त्यांना त्यांचा हात वर करता येत नव्हता अजिबात. प्रार्थना केली. आता तुम्ही प्रार्थना आता- केली की हो. हात कोणाचा वर एक जात आहे नाही. कोणीतरी. तर आता मला असं स्पर्श झाला, माझा हात आता वरती See जातो. this. देवाला धन्यवाद. Praise God. हालेलुया. म्हणजे एकदम मोकळं झालं मला. Praise आमेन. God. काहीच वाटत नाही. ज्याला प्रभू तारी त्याला कोण मारी. God bless you. God bless you.